तर मित्रांनो, सगळेच वेळेवर उपस्थित आहेत त्याबद्दल मी सगळ्यांचाच मनपूर्वक आभार मानतोय। ऑक्शन प्रक्रियेला सुरुवात करण्यापूर्वी आलेल्या सगळ्याच संघ मालकांचा मी विशेष आभार मानतोय, कारण की ज्यावेळेस अग्रिकोळी प्रीमियर लीगचं आयोजन होणार आहे, वास्तविक पाहता ही प्रीमियर लीग डिसेंबर महिन्यामध्ये होते, पण यावेळेस निवडणुका होता त्यामुळे ही प्रीमियर लीग थोडीशी उशिरा सुरू झाली आणि त्याची तयारी देखील आपण उशिरा केली। पण ज्यावेळेस आम्ही ही प्रीमियर लीग सुरू होणार आहे असं व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून कळवलं, तसंच 12 संघाने त्यापेक्षाही जास्त संघाने आम्हाला संघामध्ये या स्पर्धेमध्ये सहभाग होण्याची पसंती दाखवली, त्याबद्दल सगळ्याच संघ मालकांचं मनपूर्वक आभार आहे। मित्रांनो, या कार्यक्रमाला सुरुवात करतोय तर सर्वात आधी आपण पूजनीय व्यक्तींना मानवंदना देणार आहोत। तर मी कोर कमिटी मेंबर्स यांना विनंती करतोय की त्याचबरोबर अनिकेत म्हात्रे यांना देखील विनंती करतोय की छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे त्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करतोय। विशाल मडवी असतील, योगेश भोईर असतील, सूर्यकांत मडवी असतील, मिलिंद पाटील असतील जे उपाध्यक्ष आहे या असोसिएशनचे, यतीन भोईर देखील जॉईंट होतील, दत्ता सास्ते हे देखील उपस्थित आहेत आणि या सगळ्यांच्याच उपस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं अग्रिकोळी समाजाची ही स्पर्धा आहे, पण अग्रिकोळी समाजाने देखील स्वराज्य स्थापनेसाठी भरपूर योगदान दिलं, कारण की समुद्रकिनारी असलेला हा कोळी समाज महाराजांच्याच नेहमीच संघर्षामध्ये अगदी लढाऊ म्हणून पाहायला मिळाला आणि त्यांच्याच या मावळ्यांची ही स्पर्धा देखील आहे। आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले जाते। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। मुठभर मावळ्यांना घेऊन स्वराज्याचं स्वप्न ज्याने पाहिलं, नुसतं स्वप्न नाही तर स्वराज्य साकारलं, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून अग्रिकोळी युवा स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित अग्रिकोळी प्रीमियर लीग 2025 या पर्व क्रमांक 8 मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। सगळेच आमचे कोर कमिटी मेंबर्स सूर्यकांत मडवी बाला असेल, विशाल मडवी असेल, योगेश भोईर असेल, या असोसिएशनचे प्रमुख आदरणीय अनिकेतजी रमाकांत म्हात्रे असतील, या असोसिएशनचे उपाध्यक्ष मिलिंदजी पाटील असतील, या सगळ्यांच्याच उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम योगेश यतीन भोईर आपण देखील जॉईंट व्हा। नमित आपण प्लीज आपल्या टेबल जवळ सगळ्यांनीच बसायचं आहे। मित्रांनो, 2016 रोजी म्हणजे 2016 या वर्षामध्ये आपण या प्रीमियर लीग किंवा या संस्थेची सुरुवात केली होती। 2015 पासून किंवा 14 पासून याची चर्चा सुरू होती, पण खऱ्या अर्थानं 2016 मध्ये आपण या स्पर्धेला किंवा या AKPL अग्रिकोळी प्रीमियर लीगला सुरुवात केली। 16 पासून आतापर्यंत 2025 पर्यंत म्हणजे या 9 वर्षामध्ये 8 पर्व पाहिले। 1 वर्ष कोविडमुळे आपण ती स्पर्धा भरवण्यात आली नव्हती, पण सातत्याने या प्रीमियर लीगचं आयोजन केलं जातं आणि नेहमीच या आयोजनामध्ये सगळ्यांचं सहकार्य असतं। आज या प्रीमियर लीगचं ऑक्शन सेरेमनी पार पडते, तर ऑक्शन सेरेमनी पार पडत असताना पहिली स्लाइड आपण स्क्रीनवर पाहणार आहोत। तर अग्रिकोळी युवा स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। टीम ओनर असतील, कॅप्टन असतील, आयकॉन प्लेयर असतील, अग्रिकोळी असोसिएशनचे सगळेच जे ऑफिशियल टीम आहेत त्या सगळ्यांचंच मनपूर्वक आभार मानतोय। त्याचबरोबर दुसरी स्लाइड आपण स्क्रीनवर पाहणार आहोत। ही असोसिएशन उभी करण्यामागे, या असोसिएशनमध्ये बऱ्याच टेक्निकल गोष्टी मागे या सगळ्यांचाच महत्त्वाचा भाग आहे। या असोसिएशनचे अध्यक्ष प्रेसिडेंट मिलिंद म्हात्रे जरी इकडे उपस्थित नसले तरी देखील त्यांचं योगदान आणि त्यांचं मार्गदर्शन सातत्याने या असोसिएशनसाठी असतं। मिलिंद पाटील हे उपाध्यक्ष आहेत आणि या सगळ्याच असोसिएशनच्या टेक्निकल बाब त्यासाठी फार महत्त्वाचं मार्गदर्शन त्यांचं राहतं। सूर्यकांत मडवी हे ट्रेझरर आहेत, या सगळ्याच असोसिएशनचा पूर्ण कारभार त्यांच्याकडे सोपवला जातोय। विशाल मडवी यांची देखील विशेष भूमिका असते। यतीन भोईर
विशाल पाटील हे देखील एक प्रमुख भाग आहेत. योगेश भोईर यांना पाहू शकाल, अजिंक्य पाटील या देखील व्यक्तीने भरपूर योगदान दिले. विश्वास घरत, ॲडव्होकेट साईदास पाटील जे समालोचक आणि या कोर कमिटीचे सदस्य देखील आहेत, या सगळ्यांचेच आभार मानतोय. हर्षल म्हात्रे, प्रवीण भगत, दत्ता साष्टे या सगळ्या मंडळीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. सातत्याने ही असोसिएशन जर उभी असेल, त्या उभी असण्यामध्ये या सगळ्याच धुरंधरांचा भरपूर मोठा वाटा आहे आणि सगळ्यांनीच जी मेहनत गेली अनेक वर्षापासून केली त्याबद्दल या सगळ्यांनाच आमच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा आणि थँक्यू व्हेरी मच. त्याचं कारण आहे की आगरी खेळाडू कुठेतरी मागे राहिला होता. आगरी खेळाडू कुठेतरी स्पर्धेमध्ये संधी मिळत नव्हती. त्या अनुषंगाने हा पाऊल उचलला गेला आणि याच कोर कमिटीच्या माध्यमातून ही संकल्पना राबवण्यात आली आणि खऱ्या अर्थानं आगरी प्रीमियर लीग ही संकल्पना आज सगळ्यांच्याच मनामध्ये घर करणारी प्रीमियर लीग आहे. ह्या कोर कमिटीचं देखील मी आभार मानतोय. पुढची स्लाइड आपण पाहणार आहोत. पुढची स्लाइड काय आहे की आगरी युवा स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या माध्यमातून स्पेशल थँक्स काय. ही असोसिएशन मध्ये काम करत असताना सगळेच कोर कमिटी काम करतोय. आम्ही या प्रीमियर लीग किंवा या संपूर्ण आयोजनामध्ये 20% भाग आम्ही भार सांभाळतोय, पण 80% भार जर कोणी सांभाळत असेल त्याचं नाव आहे अनिकेत रमाकांत म्हात्रे. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. त्याचं कारण आहे ज्यावेळेस ही संकल्पना राबवण्यात आली, ज्यावेळेस आगरी प्रीमियर लीग किंवा आगरी संस्था बनवावी यासाठी अट्टास का होता. त्याचं कारण मी मगाशी सांगितलं की आगरी खेळाडू कुठेतरी मागे पडत होते, त्यांना संधी मिळत नव्हती. त्यांना संधी उभारण्यासाठी, त्यांना प्लॅटफॉर्म उभा करण्यासाठी ह्या माणसाने तन मन धन या सगळ्या गोष्टी समर्पित केल्या. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे अनिकेत म्हात्रे यांच्यासाठी. भरपूर मेहनत सातत्याने राहते. जी 5 गणीची स्पर्धा असेल आणि कोणाला आश्चर्य आणि सगळ्यांनाच आश्चर्य वाटेल की गोवामध्ये जाऊन आपण आगरी चषक केलं आणि नुसतं चषक केलं नाही तर 4 स्टार हॉटेलमध्ये सगळ्यांना राहण्याची व्यवस्था केली. त्यासाठी अनिकेत म्हात्रे तुम्हाला देखील आमच्या वतीने भरपूर धन्यवाद आहे. थँक्यू व्हेरी मच. तुमचे स्पेशल थँक्स या प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहायला मिळते. सर्वात आधी ऑक्शन सुरू करण्यापूर्वीच मी तुम्हाला विनंती करतोय की आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून जी लिंक आली आहे cricklive.in माध्यमातून हे प्रेक्षेपण आहे. तुमचे फ्रेंड्स असतील किंवा तुमचा स्टेटस असेल ते तुम्ही ठेवा, जेणेकरून ही प्रीमियर लीग किंवा हे ऑक्शन प्रक्रिया सगळ्यांना पाहता येईल. त्यामुळेच ही लिंक देखील आपण शेअर करा अशी मी सगळ्यांना विनंती करतोय. पुढची स्लाइड काय आहे तर प्रशांत पाटील हे व्यक्तिमत्व आहे. जस्ट डेनिम हे जे ब्रँड आहे त्या ब्रँडच्या माध्यमातून मागच्या वर्षी आम्हाला टी शर्ट पुरस्कृत करण्यात आले होते आणि त्याने ह्या वर्षी देखील ही प्रीमियर लीग जर होते तर नक्कीच मी पुन्हा एकदा तुमच्या सोबत असेन आणि पुन्हा एकदा जस्ट डेनिम हे ब्रँड आपल्या सगळ्यांच्या सोबत असेल आणि टी शर्ट पुरस्कृत म्हणून प्रशांत पाटील यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे मित्रांनो. भरपूर चांगली मेहनत, भरपूर आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल प्रशांत पाटील तुमचं देखील मी मनपूर्वक आभार मानतोय. या सगळ्याच मंडळींचा आभार मानणं गरजेचं आहे. पुढची स्लाइड आपण स्क्रीनवर पाहू शकाल. प्रत्येक संघांचा सहभाग तितकाच महत्वाचा आहे. 12 संघ, 12 संघ मालक, 12 आयकॉन खेळाडू लढतील एका तख्तासाठी. त्याचं नाव आहे AKPL आगरी प्रीमियर लीग 2025 आणि पर्व 8 मध्ये आपण पहिल्या संघाला इन्व्हाइट करणार आहोत. मी त्याआधी मिलिंद पाटील यांना विनंती करतो की आपण मंचावर या. रिषभ 17 दिवाळी टीम ओनर जगन्नाथ कोळी आणि आयकॉन खेळाडू आहे नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा वीरेंद्र सेहवाग मिस्टर निलेश गंगाराम भोईर. हा खेळाडू आपल्याला येताना दिसेल. प्लीज मंचावर या निलेश. आज जगन्नाथ कोळी थोडंसं उशिरा येताना दिसेल कारण की ट्रॅफिक मध्ये ते अडकलेत, त्यामुळेच ते लवकर पोहोचू शकले नाही. पण मित्रांनो पहिल्या संघासाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. रिषभ 17 दिवाळे, टीम ओनर जगन्नाथ कोळी आणि आयकॉन खेळाडू निलेश गंगाराम भोईर. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा वीरेंद्र सेहवाग. लाजवाब खेळ सध्याच्या घडीला सुरू आहे आणि त्यांचा देखील आभार मानतोय. थँक्यू व्हेरी मच. आगरी प्रीमियर लीग मध्ये दुसरा संघ आपण पाहू शकाल 3939 फायटर घणसोली. या टीमचे ओनर आहेत रुपेश म्हात्रे. आयकॉन खेळाडू मिस्टर निखिल सूर्य पडवी एक डेंजर प्लेयर आहे आणि सध्याच्या घडीला एक इनफॉर्म खेळाडू आहे.
मी सूर्यकांत मिलिंद पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण निखिल मडवी यांचा सन्मान आपण करावा. इनफॉर्म बॅट्समन डावखुरा खेळाडू आहे 3939 फायटर्स SFC फायटर्स हा संघ मात्र नेहमीच मैदानात उतरताना दिसला, पण यावेळेस मात्र हे नाव बदललंय. त्याचं कारण आहे घणसोली प्रीमियर लीग चे चॅम्पियन मागच्या हंगामामध्ये झाले होते, त्यामुळे रुपेश म्हात्रे यांनी हेच नाव कंटिन्यू ठेवण्याचं काम केलं आणि 3939 फायटर्स साठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. पुढचा संघ आपण नागरिक प्रीमियर लीग मध्ये पाहू शकाल. पुढचा संघ आहे हा पहिला संघ पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये सहभाग घेतोय. साई स्वरा बेलापूर टीम ओनर आहेत संदीप पाटील आणि आयकॉन खेळाडू आहे प्रिन्स ऑफ बेलापूर मिस्टर साहिल विनोद दिवेकर. आपल्याला मंचावर येतील मिलिंद पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. साहिल दिवेकर आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. साई स्वरा बेलापूर टीम पहिल्यांदाच हा संघ येतोय आणि संदीप पाटील यांचा संघ देखील आहे. पुढचा संघ आहे सुमित कुमार अँड कंपनी करावे. टीम ओनर आहेत आशिष तांडेल आणि आयकॉन खेळाडू JP जयेश पाटील. मी विनंती करतोय की हर्षल आपण देखील मंचावर या आणि जयेश आपण देखील या. सूर्यकांत मडवी बाला यांच्या शुभ हस्ते आपण या टीमचा एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे मित्रांनो. या टीम साठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहे. आशिष तांडेल आणि पहिल्यांदाच हा संघ मैदानामध्ये उतरलाय. जयेश पाटील ऐरोली गावचा वंडर बॉय म्हणून ओळखला जातोय. एक विस्फोटक फलंदाज आहे आणि हर्षल म्हात्रे या व्यक्तीचं बनाचं तर मागच्या वर्षीचा जे प्रीमियर लीग सक्सेसफुल झाले ते त्यामध्ये सिंहाचा वाटा होता हर्षल म्हात्रे यांचा. त्यांचे देखील मी मनपूर्वक आभार मानतोय. थँक्यू व्हेरी मच हर्षल म्हात्रे. पुढचा संघ आपण स्क्रीनवर पाहणार आहोत. पुढचा संघ आहे टॉनी टायटन्स कोपर खेळणे. टीम ओनर आराध्य आगासकर आणि आयकॉन खेळाडू आहे या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा कॅप्टन कूल मिस्टर विशाल करा मडवी. आपण पाहू शकाल सूर्यकांत मडवी यांच्या शुभ हस्ते आपण विशाल मडवी यांचा सन्मान करणार आहोत. यस टॉनी मडवी देखील उपस्थित आहेत. वेलकम. आराध्य आगासकर देखील आहेत जे टीम ओनर आहे. टॉनी मडवी म्हणजे डॅशिंग डायनेमिक असं व्यक्तिमत्व आहे, त्याचा शुभ सन्मान केला जातोय. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे टॉनी टायटन्स कोपरखेडणे टीम साठी. थँक्यू व्हेरी मच टॉनी मडवी. थँक्यू व्हेरी मच आराध्य आगासकर आणि थँक्यू व्हेरी मच विशाल मडवी. पुढचा संघ आपण शकाल गेली 8 पर्व हा संघ सातत्याने इस प्रीमियर लीग खेळतोय. वैभव प्रतिष्ठान बोनकोडे संघ मालक वैभव पाटील आणि आयकॉन खेळाडू आहे योगेश भगत ग्यारो. किरण नाईक आपण या मंचावर. योगेश भगत ग्यारो हे देखील मंचावर येतील. किरण नाईक मेंटॉर म्हणून या टीम कडे गेली अनेक वर्ष या टीमचा कारभार बघतात, व्यवस्थापन पाहतात. वैभव प्रतिष्ठान बोनकोडे टीम साठी देखील एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. लगातार 2 वेळा चॅम्पियन झालेला हा संघ देखील हॅट्रिक साधली होती, विक्रम केला होता या टीमने. पुढचा संघ आपण स्क्रीनवर पाहणार आहोत. मी योगेश भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जय मल्हार फायटर्स अग्रोळी टीम ओनर सुधीर पाटील आणि आयकॉन खेळाडू आहे वृत्तांशू रामचंद्र पाटील. आपण त्यांना पाहू शकाल. सुधीर पाटील यांचा विचार केला तर क्रिकेटचे भरपूर चाहते आहेत. अनेक स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी त्यांच्या माध्यमातून ब्रँडेड बॅट देखील देण्यात येतात, पण आगरी प्रीमियर लीग खेळण्यासाठी त्यांचा उत्साह अगदी फार मोठा असतो. हसतमुख असणारं व्यक्तिमत्व आहे आणि आज त्यांचा शुभ सन्मान करण्यासाठी आम्हाला अत्यानंद होतोय. जय मल्हार फायटर्स अग्रोळी संघ आपण स्क्रीनवर पाहू शकाल. संपूर्ण टीम साठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. थँक्यू व्हेरी मच सुधीर पाटील सर. चला पुढचा संघ आपण पाहू शकाल. 7292 रायडर्स महाफे टीम ओनर दत्ता साष्टे जे आमचे ऑफिशियल कोर कमिटी मेंबर्स आहेत आणि आयकॉन खेळाडू आहे नमित अशोक पाटील. आपण स्क्रीनवर पाहू शकाल. दत्ता साष्टे गेली 8 पर्व या संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि हा संघ सातत्याने या आगरी प्रीमियर लीग मध्ये खेळताना दिसतोय आणि त्या टीमला देखील आपण आमच्या वतीने
आणि या सगळ्यांच्याच वतीने शुभेच्छा देऊया. खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप तुम्हाला शुभेच्छा असतील आतिश 7292 रायडर्स महापे टीमला, दत्ता साष्टे आणि नेक्स्ट टीम श्री दत्त सानपाडा संघ. टीम ओनर सोमनाथ वासकर यांचा संघ आहे. आयकॉन खेळाडू मिस्टर तेजस पाटील बब्या, व्हेरी डेंजरस मॅन. आणि मी योगेश भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा. तेजस पाटील, आपण लगेचच सन्मान करणार आहोत तेजस पाटील यांचा. थँक्यू व्हेरी मच. नेक्स्ट टीम आपण पाहू शकाल. नेक्स्ट टीम श्री राधाकृष्ण दिवा, लगातार 2 पर्व ज्यांनी चॅम्पियनशिप पटकावले. आदरणीय बंडू केणी यांचा संघ आहे आणि आयकॉन खेळाडू आहे ओमी प्रकाश केणी. मी अजिंक्य केणी यांना विनंती करतो की मंचावर या. इनफॉर्म बॅट्समन आहे ओमी प्रकाश केणी. हा खेळाडू देखील आयकॉन खेळाडू म्हणून खेळताना दिसेल. मी यतीन भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. श्री राधाकृष्ण टीवा टीमसाठी देखील आपण शुभेच्छा देऊया. चला पुढचा संघ आहे शिरवणे प्रतिष्ठान शिरवणे. टीम ओनर आहेत अनिल भोईर आणि त्यांच्या समेत टीम ओनर म्हणून दत्ता नाईक आपल्याला पाहायला मिळतील. आणि आयकॉन खेळाडू आहे या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा एक परफेक्ट ऑलराऊंडर मिस्टर हेमंत पाटील. आयकॉन खेळाडू खेळताना दिसेल. मी यतीन भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते टीम शिरवणे प्रतिष्ठान शिरवणे हा संघ देखील गेली 8 पर्व या स्पर्धेच्या निमित्ताने खेळताना दिसतोय. या टीमला देखील शुभेच्छा देऊया. दत्ता नाईक असतील, अनिल भोईर असतील, हे संघ मालक आहेत. आणि हेमंत पाटील हे देखील आयकॉन खेळाडू म्हणून खेळताना दिसतील. पुढचा संघ आहे मागच्या हंगामाचा म्हणजे 2024चा म्हणजे पर्व 7चा चॅम्पियन राज रिवा गोठ्युरी टीम. टीम ओनर प्रदीप म्हात्रे आणि आयकॉन खेळाडू स्वराज प्रल्हाद म्हात्रे. नारायण म्हात्रे, प्रदीप म्हात्रे आपण देखील मंचावर या. प्रदीप म्हात्रे आपण देखील मंचावर या प्लीज. नारायण म्हात्रे आपण देखील या. या सगळ्यांचाच एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. मागच्या हंगामाचा चॅम्पियन काय खेळ केला होता राज रिवा रॉयल्स टीमने आणि सगळ्यांनाच अचंबित केलं होतं. स्वराज प्रल्हाद म्हात्रे, नारायण म्हात्रे आणि त्याचबरोबर प्रदीप म्हात्रे. 7 पर्व हा संघ, 8 पर्व हा संघ देखील आपल्याला खेळताना दिसला. खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा असतील राज रिवा रॉयल्स गोठ्युरी टीमला. थँक्यू व्हेरी मच. तर आजचा दिवस म्हणजे 14 जानेवारी आहे, मकर संक्रांतीचा दिवस आहे. तुम्हाला सगळ्यांनाच मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. ऑक्शन प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी आपण त्या नियमावलीकडे जाणार आहोत. नियम काय असेल? ऑक्शनच्या दिवशी ऑक्शन प्रक्रियेदरम्यान फक्त संघाचे 4 अधिकृत सदस्य राहतील याची नोंद घ्या. प्रत्येक टेबलवर 4च अधिकृत सदस्य उपस्थित असतील त्याची दक्षता प्रत्येक टीमने घ्यायची. ऑक्शन प्रक्रियेमध्ये प्रत्येक संघासाठी 35,000 पॉइंट्स दिले जातील आणि या 35,000 पॉइंट्स मध्ये तुम्हाला 13 खेळाडू ऑक्शन मध्ये घ्यायचे याची नोंद घ्या. त्याचबरोबर 200 पेक्षा जास्त खेळाडू या कमिटी कडून उपलब्ध असलेले खेळाडू आहेत. खेळाडू जखमी झाल्यास त्या बदली खेळाडू म्हणून 5 फेब्रुवारीच्या आतमध्ये ड्रॉ कडून किंवा अनसोल्ड झालेल्या खेळाडूकडून तुम्हाला बदली खेळाडू घेता येईल याची नोंद घ्या. त्याचबरोबर संघातील एकही खेळाडू ऑक्शन मध्ये निवडला जाणार नाही. त्या संघातील खेळाडूंना कमिटीच्या माध्यमातून निवडले जातील, ड्रॉ पद्धतीने निवडले जातील आणि ऑक्शनच्या वेळी जे खेळाडू अनसोल्ड होतील त्यांची निवड ऑक्शन शेवटी केली जाईल. अजून एक सूचना असेल, ऑक्शन सुरू करण्यापूर्वी तुमच्याकडे प्ले लिस्ट आहे, त्या लिस्ट मधील नंबर तुम्ही नोट करून ठेवा. 11 नंबर, 38 नंबर, 49 नंबर, 50 नंबर आणि 54 नंबर
56 नंबर, 57 नंबर, 59 नंबर आणि 167 नंबर हे नंबरचे खेळाडू लिस्टमध्ये आहेत, पण ते खेळाडू अवेलेबल नसतील. त्यामुळेच त्या खेळाडूवर विसंबून राहू नका. त्यामुळेच पुन्हा एकदा सांगतोय की 11 नंबरचा खेळाडू असेल, 38 नंबरचा खेळाडू असेल, 49 नंबरचा खेळाडू असेल, 54 नंबर, 56 नंबर, 57 नंबर, 59 नंबर आणि 167 नंबरचे खेळाडू या लिस्टमध्ये असतील. पण ऑक्शन प्रक्रियेमध्ये त्या खेळाडूंचा समावेश नाही. काही कारणास्तव ते खेळाडू या प्रीमियर लीग मध्ये नसतील. तर ऑक्शन प्रक्रियेमध्ये बिडिंग कशी सुरू होईल ते देखील तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 500 ही बेस व्हॅल्यू आहे. 500 पासून 1000 पर्यंत 100 ने वाढेल. 1000 पासून 2000 पर्यंत 200 ने वाढेल आणि 2000 नंतर 500 ने आपण बिडिंग वाढवणार आहोत. लक्षात घ्या. कळलं सगळ्यांना? 500 बेस व्हॅल्यू असेल 500